ची बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना झालेले आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। विधान परिषदेच्या जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याने दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा तिढा आता दिल्ली दरबारी सोडवण्याची शक्यता आहे। रणजित इंगळे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। रणजित, नक्कीच वृषाली, राज्यातील रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास येत्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे। त्यामुळे गेल्या 5 दिवसापासून महायुतीमधील मित्र पक्ष असलेले भाजप असेल, एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल यांच्याबाबत चर्चा सुरू होती। आज दुपारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील, रवींद्र चव्हाण असतील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा केवळ एका जागेवरून अडल्याच्या सूत्रांची माहिती आहे आणि आता याबाबत अंतिम निर्णय हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या बैठकीत पार पडणार आहे। आणि त्याच अगोदर एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेले, त्यामुळे आता हा तिढा दिल्लीमध्ये सुटतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण का थोड्याच वेळापूर्वी एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळालेली आहे। त्यामुळे हा तिढा कसा सुटेल? धन्यवाद रणजित, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स सातत्याने तुमच्या